नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला मुद्दा आहे पुराजीव विषयक पुरावे म्हणजेच पॅलिओन्टॉलॉजिकल एव्हिडन्सेस। मित्रांनो, कोट्यावधी वर्षापूर्वी जे सजीव अस्तित्वात होते हे आपल्याला सांगता येत नाही, परंतु याचं रहस्य पृथ्वीच्या उदरात दडलेलं आहे। पूर, भूकंप, ज्वालामुखी इत्यादींसारख्या आपत्तीमुळे मोठ्या प्रमाणावर सजीव गाडले जातात आणि या सजीवांचे अवशेष व ठसे जमिनीखाली जसेच्या तसे सुरक्षित राहतात। यांनाच जीवाश्म म्हणजेच फॉसिल्स असं म्हणतात। या जीवाश्मांचा अभ्यास हा उत्क्रांतीच्या अभ्यासासाठी एक अत्यंत महत्त्वपूर्ण मानला जातो। जीवाश्मांचं वय कसं काढलं जातं तर यासाठी कार्बनी वयमापन पद्धतीचा वापर केला जातो। कार्बनी वयमापन पद्धत ही नैसर्गिक कार्बन 14च्या किरणोत्सर्गी क्षयावर आधारलेली असून विलार्ड लिबी यांनी 1954 मध्ये विकसित केली। यासाठी त्यांना नोबेल पारितोषिक देण्यात आले। ही पद्धत नेमकी कशी वापरतात? जेव्हा एखादा प्राणी किंवा वनस्पती मृत पावते त्यावेळेस त्यांचं कार्बन ग्रहण करण्याची क्रिया थांबते आणि त्या क्षणापासूनच त्यांच्या शरीरातील कार्बन 14चा ऱ्हास ही एकच प्रक्रिया सातत्याने सुरू असते। कार्बन 12 किरणोत्सारी नसल्यामुळे मृत वनस्पती किंवा प्राणी यांच्यातील कार्बन 14 आणि कार्बन 12चं गुणोत्तर स्थिर राहत नाही, ते सातत्याने बदलत असतं। एखादी वनस्पती किंवा प्राणी मृत झाल्यानंतरचा काळ त्यांच्यातील कार्बन 14ची सक्रियता व कार्बन 14 आणि कार्बन 12शी असलेलं गुणोत्तर काढून कालमापन करता येतं। यालाच कार्बनी वयमापन पद्धती असं म्हणतात। या कार्बनी वयमापन पद्धतीचा उपयोग पुरातन अवशेषशास्त्र व मानववंशशास्त्रामध्ये मानवी अवशेष अथवा जीवाश्म तसंच हस्तलिखित यांचा काळ ठरवण्यासाठी होतो। कुठल्या काळात ती जन्माला आलेली होती किंवा किती काळापूर्वी, किती वर्षांपूर्वी ती अस्तित्वात होती, अशी एक निश्चित संख्या, निश्चित अंक आपल्याला त्यातून माहीत पडतो। कार्बनी वयमापन पद्धतीच्या कालमापनानुसार केलेल्या कोष्टकामुळे आपल्याला अपृष्ठवंशीय प्राण्यांपासून हळूहळू पृष्ठवंशीय प्राण्यांचा उगम झालेला दिसतो। Paleontological evidences. Paleontology is the branch of science which is related with study of fossils. Can you tell me the names of animals existed millions of years ago on our earth? Now this secret has been hidden in the earth. Large number of organisms get buried due to disasters like flood, earthquake, volcano, etc. Remnants and impressions of these organisms remain preserved underground, and these are called as fossils. Study of fossils is an important aspect for study of evolution. To calculate the age of fossil, carbon dating method is used, and this carbon dating method is based upon the radioactive decay of naturally occurring carbon-14, and it is developed by Willard Libby, and for this he has been awarded Nobel Prize. How carbon dating method works? The carbon consumption of animals and plants stop after death, and since then only decaying process of carbon-14 occurs continuously. In case of dead bodies of plants and animals, instead of remaining constant, the ratio between carbon-14 and carbon-12 changes continuously. Since the date of plant and animal can be calculated by measuring the radioactivity of carbon-14 and ratio of carbon-14 to carbon-12 present in their body, and this is the carbon dating method. It is used in paleontology and anthropology
for determining the age of human fossils and manuscript. The paleontological evidences shows that the vertebrates have been slowly originated from invertebrates. आपला पुढचा मुद्दा आहे जोडणारे दुवे. दोन गटातील वनस्पती आणि प्राणी यांच्यातील काही शारीरिक लक्षणं अशी असतात की त्यावरून त्यांचा एकमेकांच्या गटाशी संबंध जोडता येतो आणि म्हणूनच त्यांना जोडणारे दुवे असं म्हणतात. मित्रांनो, हा जो प्राणी आहे ह्याचं नाव आहे डकबिल प्लॅटिपस. हा प्राणी सरीसृप प्राण्यांप्रमाणे अंडी घालतो, परंतु सस्तनी प्राण्यांप्रमाणे त्याच्या मध्ये दुग्धग्रंथी आणि शरीरावर केस असतात आणि त्यामुळे डकबिल प्लॅटिपस हा सरीसृप व सस्तनी या दोन वर्गांमधील दुवा आहे. हा आहे लंगफिश. फुफ्फुसांद्वारे श्वसन करणारा लंगफिश हा मासा आहे. मत्स्य आणि उभयचर या वर्गांमधला हा दुवा आहे. यामध्ये त्याचा शरीराचा आकार माशाप्रमाणे आहे. तसंच हा फुफ्फुसांच्या मदतीने श्वसन करतो आणि म्हणून त्याला मत्स्य आणि उभयचर या दोघांमध्ये जोडणारा दुवा असं म्हटलंय. मित्रांनो, ज्याप्रमाणे उभयचर वर्गातील प्राणी उदाहरणार्थ बेडूक हा हिवाळ्यामध्ये शीतकाल समाधी घेतो, तर उन्हाळ्यामध्ये उष्णकाल समाधी घेतो आणि स्वतःचा जीव वाचवतो, त्याचप्रमाणे लंगफिश हा देखील नदीपात्रातील पाणी संपलं म्हणजे तयार झालेल्या चिखलात रुतून बसतो आणि व्हिडिओमध्ये आपण पाहत असल्याप्रमाणे तो स्वतःचं रक्षण करून पुढच्या नवीन काळापर्यंत योग्य कालावधी किंवा जगण्यासाठी उपयुक्त असं वातावरण निर्माण होईपर्यंत स्वतःला वाचवतो. या काळामध्ये हा प्राणी जिवंत राहण्यासाठी म्हणून त्याच्या शेपटीमध्ये असलेल्या स्नायूंचा अन्न म्हणून वापर करत असतो. त्याच्या या सर्व गुणधर्मांमुळे लंगफिश हा प्राणी मत्स्यवर्ग आणि उभयचर वर्ग या दोन्ही वर्गांमधील जोडणारा दुवा मानला जातो. हा आहे पेरिपॅटस. यामध्ये वलयी प्राण्यांप्रमाणे खंडीभूत अंग, पातळ उपचर्म व पार्श्वपादासारखे अवयव आढळतात. तसंच संधिपाद प्राण्यांप्रमाणे श्वासनलिका व खुली रक्ताभिसरण संस्था सुद्धा असते आणि त्याच्या या गुणधर्मांमुळेच पेरिपॅटस हा ॲनेलिडा व संधिपाद प्राणी या दोघांना जोडणारा दुवा मानला जातो. आपला पुढचा मुद्दा आहे भ्रूणविज्ञान विषयक पुरावे. मित्रांनो, आकृतीत दाखवलेल्या विविध अवस्थांमधील भ्रूणांचा नीट काळजीपूर्वक अभ्यास करा. या चित्रामध्ये निरीक्षण केलं असता असं दिसून येतं की 3 अवस्थांमध्ये या भ्रूणांच्या वाढीच्या अवस्था दर्शवलेल्या आहेत. मासा, सॅलमेंडर, कासव, कोंबडी, डुक्कर, गाय, ससा आणि मनुष्य या प्राण्यांचे भ्रूण या ठिकाणी वाढीच्या 3 अवस्थांमध्ये दाखवलेले आपल्याला दिसतात. यामध्ये प्रारंभिक अवस्थेत या भ्रूणांमध्ये खूपच साम्य दिसते. विकासाच्या पुढच्या टप्प्यामध्ये म्हणजे दुसऱ्या टप्प्यामध्ये ते कमी होते आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये पूर्णपणेच नाहीसे झालेले असते. परंतु प्रारंभिक टप्प्यात भ्रूणाच्या विकासात जे साम्य आढळते त्यावरून या सर्व प्राण्यांचे पूर्वज एकच असावेत असा आपल्याला पुरावा मिळतो. Our next topic is embryological evidences. Please observe the figure in front of you. This figure shows different stages of embryonic development of some animals like fish,
salamander, tortoise, chicken, pig, cow, rabbit, and man. All these embryos show extreme similarities during initial stages. If you observe the first stage of development of all these embryos, you can observe similarities between them. These similarities decreases gradually according to the stages of development. In the second and third stage, the similarities disappears and we can observe the specific characters of each and every organism in the third stage. Similarities in initial stages indicate the common origin of all these animals. आपला पुढचा मुद्दा आहे डार्विनचा नैसर्गिक निवडीचा सिद्धांत. चार्ल्स डार्विन यांनी नैसर्गिक निवडीचा सिद्धांत मांडला. यावेळी त्यांनी विविध प्रदेशातील वनस्पती व प्राण्यांच्या असंख्य नमुन्यांचा अभ्यास केला आणि त्यांच्या निरीक्षणावरून जे सक्षम ते जगतील असा सांगणारा नैसर्गिक निवडीचा सिद्धांत मांडला. डार्विन यांनी त्यासाठी ओरिजिन ऑफ स्पीसीज हे पुस्तक देखील प्रसिद्ध केले. यावेळेस स्पष्टीकरण देताना ते म्हणतात, सर्व जीव प्रचंड संख्येने पुनरुत्पादन करतात आणि हे सर्व जीव एकमेकांशी स्पर्धा करतात जगण्यासाठी, जी अक्षरशः जीवघेणी असते. या स्पर्धेत जो जीव जगण्यासाठी म्हणजेच स्पर्धा जिंकण्यासाठी म्हणून आवश्यक गुणधर्म दाखवतो तोच सजीव टिकून राहतो. पण या व्यतिरिक्त नैसर्गिक निवड महत्त्वाची ठरते, कारण निसर्ग जे सक्षम आहेत, जे निरोगी आहेत, जे योग्य आहेत, जगण्यासाठी सुयोग्य आहेत अशांनाच निवडतो आणि निसर्गात सुयोग्य जीवच जगतात. दुर्बळ, रोगट असे जे असतात ते मरतात. जगलेले जीव पुनरुत्पादन करू शकतात आणि आपल्या वेगवेगळ्या वैशिष्ट्यांसकट नवीन प्रजाती तयार करतात. डार्विनचा हा नैसर्गिक निवडीचा सिद्धांत बऱ्याच काळापर्यंत मान्य राहिला, परंतु नंतर त्यावर काही बाबींबद्दल आक्षेप घेतले गेले. Our next topic is Darwin's theory of natural selection. Darwin had collected innumerable specimens of plants and animals, and depending upon the observations of all these specimens, he published the theory of natural selection, which pursued the survival of fittest. The theory of natural selection is given in the book Origin of Species, which is written by Darwin. While explaining the theory, Darwin says that all living organisms reproduce abundantly. There is a competition with each other or struggle for existence in between all these organisms. Organisms that show essential modifications for survival sustain, while those who do not have such modification, they get perished. Survival of the fittest and elimination of the misfit is the natural selection. Sustaining and selected organisms can perform reproduction and thereby give rise to new species with their own specific characters. Dear friends, Darwin's theory of natural selection was widely accepted for a long duration, but some objections were raised against the theory, and some of these are: the first one is, natural selection is not only the factor responsible for evolution. Some more factors are also there which are responsible for evolution. The second is, Darwin did not mention any explanation about useful and useless modifications. And the third one is, there is no explanation about slow changes and abrupt changes.
That is, the causes of slow and abrupt changes was not explained by Darwin. या प्रकरणावरील स्वाध्याय पुढे दिला आहे. त्या प्रश्नांची उत्तरं विद्यार्थी मित्रांनी आपल्या वहीत लिहून घ्यावीत.